मला हे 100% माहिती आहे की मातंग समाजामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. पोतराज असणं, अंधश्रद्धा असणं, देवधर्माच्या अनेक गोष्टी असणं, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठीक आहेत. परंतु कृपा करून माझं असं मत आहे की मी शिकून इथपर्यंत आलो, पुढे आलो, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु मला चळवळीतल्या लोकांचा आधार मिळाला, मला अनेक लोकांची मदत मिळाली, त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. त्यामुळे गावाकोसातला एखादा सामान्य माणूस, एखादा पुत्राज माणूस, त्याची आणि माझी तुलना करून त्या माणसाला डिह्युमनाइज करण्याचा प्रयत्न अजिबात नाही केला पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगेन की नाहीतर आपण करतो काय की समाजातल्या लोकांना त्यांना डिह्युमनाइज करतो आपण. अशा लोकांना त्यांचा आत्मविश्वास खचवतो, त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण नाही करत. तर तुम्हाला जर वाटतंय की आपली सगळी लोक अशीच मोठमोठ्या शहरात, मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये, मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये अत्यंत आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या पुढे गेली पाहिजे, पुढारलेली पाहिजे, त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण करा. त्यांना जर हिनवत बसलो तर काही होणार नाही आणि ही चुकी करू नये. आणि म्हणून मी विनंती करेन की उगाच अशी तुलना करण्यापेक्षा मातंग समुदायाला जर आपण शिक्षित करण्यासाठी, त्याला उभारण्यासाठी जर मदतीचा हात देऊ शकलो तर ते करण्यासाठी उभं राहा.